सिंगरच्या बाबतीत तू बोलला तर त्यात पण असं आहे की एका बाजूला तुला सोनू निगम आहे, मधुश्री आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कडूबाई खरात माई आहेत, आनंद शिंदे आहेत, आदर्श शिंदे आहेत. म्हणजे माझ्या चित्रांमधली चित्र पडद्यावर चालती बोलती करायचा प्रयत्न केला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून, मी माझ्या टीमने. जे ॲक्टर आहेत आपली ते उडी टाकायच्या आधी मी आधी खाली जाऊन बुडून थांबायचो, मग ती उडी टाकणार. मग ते पाण्यापासून 4-5 फूट खाली आणि तिथनं जवळपास तेवढंच खाली मी. ह्या सिनेमाला प्रोड्युसर बघायला नको, कारण कोण प्रोड्युसर टिकल असं मला वाटलं नाही. कारण ते जसं मला करायचं होतं तो हट्ट कोण पुरवला नसता, ही एक गोष्ट. आणि मला स्वतःला पण कोणाचा इंटरफिअरच नको होता ह्याच्यात बिलकुल. त्या भांड्याला पेटवायसाठी चुलीत जी आग पाहिजे त्या आगीच्या जागी सगळ्या मीडियाचे बूम घातले. प्रेमात असं नाही व्हावं कोणाच्या बाबतीत, एवढा पण अपमान सहन करायची वेळ येऊ नये कधी आपल्या प्रेस समोरच, जिच्यावर एवढा जीव आहे. अशा भयंकर कुठं तर दुःखाच्या क्षणात अशी एक ती घटना घडते. अशी घरची परिस्थिती लय वाईट. का आई रोजंदारीने काम करायची एकटीच त्यावेळेस. वडला असं नाही की वडिलांनी भयंकर कष्ट केलं, माझे दगडं फोडून आम्हाला सांभाळलं, मोठं केलं, शिकवलं. जवळ आलं रडायला लागलं. मग रडायला लागल्यावर साहजिक मी थोडं जवळ घेतलं, मिठीत घेतलं त्यांना. कारण मला खरं तर मला पहिला अनुभव नव्हता ती अशी भाऊक होऊन चित्र बघून लोक करतात. म्हणजे ती पूर्वी करायची प्रदर्शनादरम्यान, आत्ता पण करतात. आत्ता पण मला हे काट आला अंगावर माझ्या की ते जे काही कडूबाईंनी गायले ना आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतात, पण ती 2 मिनिटं म्हणजे सिनेमा आहे. म्हणजे क्रिकेट म्हणलं की तुम्हाला कोण आठवतं? अनेक क्रिकेटर्स आठवत नाही का? बॉलिवूड म्हणलं की अनेक कलाकार आठवतात. पण भारतातला सगळ्यात फेमस चित्रकार कोण आहे असं म्हटलं तर तुम्हाला एकही नाव आठवत नाही. चित्रकार म्हटलं तरी तुम्हाला आठवणारच नाही नाव कोण, कारण ते फार प्रकाश जोतात येत नाही. पण महाराष्ट्रातला असा एक चित्रकार आहे ज्याचं चित्र सबंध महाराष्ट्रातल्या टॉपच्या उद्योजकांच्या घरी लावलेली आहे. महाराष्ट्रातल्याच काही घेऊन बसलाय, देशातल्या जगातल्या मोठमोठ्या लोकांच्या घरी त्याची चित्र सध्या लागलेली आहेत. आणि असा माणूस कधी काळी त्यानं सिनेमाचं स्वप्न पाहिलेलं होतं. काही दिवसांपूर्वी एक टीजर आला आणि बघितलं तर सगळा सिनेमा असा कलरफुल दिसत होता. आला म्हटलं हा सिनेमा कोणी भन्नाट माणसानंच बनवलेला दिसतोय. आणि त्याच्या शोधात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला एक नाव समजलं, आणि ते नाव आहे अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध आणि जगदविख्यात असे चित्रकार शशिकांत धोत्रे सरांचं. आणि त्यांनी नुकताच एक सजना नावाचा सुंदर असा सिनेमा त्यांचा येतोय, आणि त्याच निमित्तानं आज विशेष भारीमध्ये शशिकांत धोत्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि नमस्कार. त्यांनाच सिनेमाबद्दल विचारणार आहोत, चित्रकलेबद्दल विचारणार आहोत, आणि दिलखलास अशा गप्पा आपण सरांसोबत मारणार आहे. सर, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारतो. तुम्ही चित्रकार आहात आणि हे चित्रांचे ब्रश कॅमेराच्या लेन्सकडे कसे काय वागले? भारी प्रश्न आहे. हो, पहिल्यांदा तर तू मला सर म्हणू नको, मला दादा म्हण, शशिकांत दादा म्हण, नुसता शशी म्हणलं तरी चालेल. मी तुला प्रथमेश म्हणतो. हे बघ, चित्र आणि चित्रपट ह्याच्यात लय मोठा काय असं काय अंतर आहे असं अजिबात नाही. चित्राचा चित्रपट होतो असं मला वाटतंय. म्हणजे ते एवढं त्याचं दोघांचा मेळ आहे. दोन्ही चित्र बनवायची प्रक्रिया वेगळी आहे, चित्रपट बनवायचा त्याची प्रक्रिया वेगळी आहे, पण दोघांमध्ये भरपूर साम्य आहे. आणि त्याच्यामुळे मी काय तर लयच वेगळं केलं असं वैयक्तिक मला कधी वाटत नाही. पण असं बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं की अरे चित्रकार होता आणि सगळं काय असताना अचानक इकडं कसं काय आला. इंडस्ट्रीत लोकांना तर जास्तच वाटतं असं, फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांना इकडं कसं काय आले. मला त्यांना सांगावं असं वाटतं की सिनेमा याला व्हिज्युअल आर्ट म्हणतात, म्हणजे दृश्यकला. आणि जो मी आधीपासूनच आहे, म्हणजे दृश्यकलावंतच आहे. म्हणजे मी चित्रच काढतो, फक्त ते पेपरचा मोठा पडदा झालाय. आणि इथं मी एकटा असायचो, माझं चित्र असायचं. इथं काय झालंय, आता बाकीचे लोक त्याला सपोर्ट करायला संघ आली. म्हणजे अभिनेते आहेत, त्यांच्यासोबत त्यांना सजवायला कॅमेरा आहे, लाईट्स आल्या, त्यांना सजवायला सगळे रंग आले, कॉस्ट्युम आलं, संगीत आलं. ह्या उलट ते मला असं जी उत्सुकता होती का चित्रापेक्षा चित्रपटातले ज्या चित्र आहेत ती चालती बोलती झाली तर कशी वाटतील,
तर तसं काय तर झालंय. म्हणजे माझ्या चित्रांमधली चित्र पडद्यावर चालती बोलती करायचा प्रयत्न केलाय आम्ही सगळ्यांनी मिळून, मी माझ्या टीमनी. आणि त्यात बऱ्यापैकी आम्हाला यश पण मिळालं असं वाटतं. त्याचं एक वेगळं समाधान आहे. तर ब्रशमधनं चित्रपटात येणं लय मोठी गोष्ट नाही असं मला वाटतं, की त्याच्या दोन्हीमध्ये भरपूर साम्य आहे, साधर्म्य आहे. नाही बरोबर आहे. शशिदा, मला एक विचारायचं आहे की चित्रकार तू आहेस हे सगळ्यांना माहिती आहे. काय आहेस, काय लेवलचा आहेस, तू कशा पद्धतीची चित्र काढलेली आहेत सगळ्यांना माहिती आहे. काळ्या ब्लॅक कॅनव्हासवरती ऑइल कलरनी, पेस्टल कलरनी चित्र काढतोस हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला तुला दिग्दर्शक म्हणून जाणून घ्यायचं आहे की बाबा काय शशिदा काय बघतोस सिनेमा आणि कसा बघतोस या सजनाकडे आणि कसा जन्म झाला या सजनाचा? सजना ही गोष्टीकडे तू गेला तर सजना ही गोष्ट तुझी पण आहे. मी आता अलीकडे जिथं जिथं बोलतोय का नाही, सगळ्याला एक समान वाक्य काही आहेत. त्यातलं हे आहे की सजना बघितल्यावर मी तुला आत्ताच खात्री देतो की तुला वाटणार ही तुझी गोष्ट आहे. एवढं जर नाही वाटलं तुला, एवढं तर नक्कीच वाटेल की ही माझी स्वतःची जर नसली तर मी आजूबाजूला ही गोष्ट बघितली आहे. मातीतनं, आपल्या संस्कृतीतनं, आपल्याच आजूबाजूला आपल्या जगण्यातनं आलेली ही गोष्ट आहे. ही झाली गोष्ट. आता त्याला जोडून तुला काय बोलायचं, त्या गोष्टीला जोडून तुला काय अजून अपेक्षित काय कथानक कशा पद्धतीचं असणार आहे? तेच ना, आता तेच बोललो की कथानक आहे काय, वेगळं काय आहे का, सस्पेन्स ठेवायचे, सरप्राईज पॅकेज? नाही, लव्ह स्टोरीज आहे. लव्ह स्टोरी सांगू शकतो की ही लव्ह स्टोरी आहे, अत्यंत भावनिक लव्ह स्टोरी आहे. अच्छा. आणि त्यात पण मग दोघं नाही तर तिसरं ट्रँगल आहे म्हणजे. अच्छा अच्छा. हा, तर मी आता सिनेमात बघितलं, टीजर बघितलं, त्यात कळतंय म्हणूनच मी सांगितलं. गोष्टी कळतात, पण तरी सुद्धा मला एक गोष्ट जरा मला जरा काही गोष्टी वेगळ्या वाटल्या. म्हणजे एक तर कॅलिग्राफी बघितली त्या पोस्टर मधली, भरपूर कलर वापरले. एक वॉल दिसते त्या वॉलवर अनेक कलर आहेत. किंवा टीजर बघितला, कॉस्ट्युम बघितले, फ्रेम्स बघितल्या. फ्रेम्स मध्ये एक रेग्युलर फॉर्मॅट फॉलो केला गेलेला नाही आहे. म्हणजे फ्रेम्स मध्ये हे भरमसाठ कलर दिसत आहेत. म्हणजे एक ती समुद्रातली पाण्यातली फ्रेम आहे खालची, ते म्हणजे त्या हिरोईनने घातलेले कॉस्ट्युम कलरफुल दिसत आहेत. हे काय बनगडे, सगळं कलरफुल चित्रकार काय असं काय इंडिकेट करतोय वेगळ्या गोष्टी? आता तुझ्या बोलण्यात 2-3 गोष्टी जाणवल्या, ते 2-3 गोष्टीचं बोलतो. एक तर तू बोलला कॅलिग्राफी बद्दल, जे टायटल आहे सजनाचं, तर ते मी स्वतःच रंगवलेलं आहे. आणि ते टायटल कलर पेन्सिलनं ब्लॅक पेपरवर केलेलं आहे. आणि ते वाकळ आहे, वाकडीचं ठिगळ आहेत सगळी. आणि ते तसं का केलंय सिनेमा बघितल्यावर कळलं की सिनेमात त्या वाकळाचा काय, वाकळ म्हणजे माहिती ना, गोधडी, तर त्या गोधडीचा सिनेमात काय रेफरन्स आहे, किती महत्व आहे. तर त्याच्यामुळं ती सजना जे लिहिलंय ती वाकळ गोधडींचाच ते फॉन्ट ठेवलाय. एक झाली ती गोष्ट. दुसरं, ते समुद्रात शूट केलेलं नाही, ते विहिरीत शूट केलंय. नदीत विहीर. हा, तर ते विहिरीत शूट केलेलं आहे. आता तिसरा अजून एक गमतीशीर विषय की ते अंडर वॉटर शूट करण्याची पण लय भारी मजा आहे. काय किस्सा आहे सांगशील? म्हणजे बघ, ते अख्ख्या सिनेमात तेवढेच 1-2-4 शॉट्स आहेत पाण्याच्या आतलं बुडून शूट करायचे. आमचा जो डीओपी आहे रणजित, त्यानं ते किती सुंदर सगळं केलंय ते तुम्ही बघितलेलंच आहे. पण नेमकं तिथं काय झालं, पाण्याच्या आतलं शूट करताना तो रणजित एवढा एक्सपर्ट स्विमर नाही. तर आणि करायचं तर होतच. आणि हे जागेवर असं ठरलं की म्हणलं मी करतो. आणि मग पण ते पोरं दोघं पण जे आहेत त्याच्यातली पोहलेली आतली, त्यांनी ऑलरेडी ट्रेनिंग घेतलेलं होतं. 6 महिने माझ्यासोबत प्रॅक्टिस केली ती. आणि पोहायच्या बाबतीत मी तसं एकदम एक्सपर्ट आहे म्हणलं चालतंय. म्हणजे काहीच सोडलेलं नाही, नदी हिर काय 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 काही सोडलेलंच नाही. इतका अति, म्हणजे सकाळी 9ला विहिरीत पडली की संध्याकाळी 5ला बाहेर निघायचा, असा एवढा अट्टल माणूस. मग मला संधी भेटली, म्हणलं मी करतो. आणि मी स्वतःच उतरलो आत पाण्यात. जे ऍक्टर आहेत आपले ते उडी टाकायच्या आधी मी खाली जाऊन बुडून थांबायचो, मग ती उडी टाकणार. मग ते पाण्यापासून 4-5 फूट खाली, तिथनं जवळपास तेवढंच खाली मी. असं ते शूट केलेलं आहे. एका हातात कॅमेरा एका हातात कॅमेरा पाण्यात आत,
आणि एका हाताने पोहत त्यांना फॉलो करत ते शूट केलेले शॉट्स आहेत. पण भारी फ्रेम आली ती, म्हणजे बघितलं ना लोकांच्या कमेंट्स पण भारी आहेत आणि त्या स्पेसिफिक फ्रेमला पकडून लोक बोलतायत की अरे काय भन्नाट आहे, कोणीच केलंय हा सिनेमा, असं चर्चा वाढले. त्यांना माहित नाही की त्याच्या मागे एक बाबा चित्रकार आहे असं वगैरे. पुढचा प्रश्न असं विचारेन, नवीन चेहरे दिसत आहेत सिनेमात आणि कोणी प्रस्थापित असा जुना कलाकार त्यामध्ये दिसत नाहीये सिनेमातले, तर हे असं नवीन सगळं घेण्यामागचं काय उद्देश होता आणि का नवीन चेहरेच का? गोष्टीमुळं, म्हणजे गोष्ट आहे ती, तिथली जी भाषा आहे, त्याचा जो टोन आहे आणि त्या गोष्टीतला जो फ्रेशनेस पण आहे, ते पिक्चर बघितल्यावर तो लक्षात येईलच. सगळ्या प्रेक्षकांच्या बी लक्षात येईल की सिनेमातले बहुतांश जास्तीत जास्त सीन असे आहेत की ते आधी कुठं बघितलेले नाहीत. बऱ्यापैकी जेवढं नवीन देता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वैयक्तिक वाटत राहील. पहिलं म्हणजे थोडं सुरुवातीला मला असं वाटलं होतं की घ्यावं का चेहरे, काही प्रसिद्ध चेहरे वगैरे बघावं का, पण नंतर म्हणजे लय कमी वेळासाठी तसं वाटलं, पण नंतर नाही म्हणलं आपल्याला काढून घेतली त्यांच्याकडून, तो पण एक टास्कच आहे ना वाटतं नवीन चेहरा. नाही, मग ते त्या गोष्टीची गरज होती की फ्रेशच चेहरे पाहिजे. मग फ्रेश चेहरे पहिल्यांदा निवडले आणि ऍक्टिंग करून घेतली. म्हणजे 2-3 वर्ष ते माझ्यासोबतच राहतात पोरं. शूटिंगच्या टायमाला त्याच्या आधी जवळपास वर्ष, 1.5 वर्ष नाही, 2-1 वर्ष सोबत राहिली स्टुडिओलाच. त्यातले जे प्रमुख पात्र आहेत 5-7 जण ते सोबतच राहायचे आणि त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर जागायचे अक्षरशः ती 2-1 वर्ष तरी. त्याच्यामुळे ते त्याचा रिझल्ट जो पाहिजे तो मिळालाय सिनेमात. आता ते काही प्रोफेशनल ऍक्टर नाहीत, काय नाही, मात्र त्यांनी जे काही केलंय ते मी आत्ता नाही बोलत, पण एवढं सांगतो की ती अंदाज येत पण असेल गाण्यांमध्ये आणि त्या ह्याच्यात बघून. आता तुझ्या पण भूमिका त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आहेत, म्हणजे तू कथालेखक पण आहेस, त्याची पटकथा पण तू लिहिली आहेस, डिरेक्ट पण सिनेमा तू केलायस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोड्यूस पण तू केलाय. ह्या सगळ्या भूमिकेचा ताळमेळ कसा साधला, कशी कसरत झाली का तारेवरची, काय अनुभव? मी आहे ना पहिल्यांदा नुसती कथा लिहिली, मला काही ह्याच्यातला अनुभव नव्हता किंवा ह्यातलं काही शिक्षण पण नाही आणि गोष्ट मला स्वतःलाच लिहायची होती, कारण ज्याच्यावर ज्या गोष्टीचा सिनेमा करायचा आहे मला माहित होतं की ती गोष्ट मलाच लिहायला लागणार आहे. त्यामुळे ती गोष्ट मी लिहिली पहिल्यांदा आणि त्याचं जेवढं स्क्रीन प्ले ह्या गोष्टींमध्ये रूपांतर करायचं होतं, त्याच्यात तोपर्यंत माझ्यासोबत बाकीचे मित्र जोडली गेलेली होती. आमचा डीओपी असेल किंवा माझा असोसिएट डिरेक्टर ज्याने सिनेमाची गाणी लिहिली तो होता, चीफ एडी होता संजय अण्णा, अशी काही लोक होती, ती जोडली गेली. मग ती जोडल्या गेल्यावर काय झालं, त्या गोष्टीला डेव्हलप करायला त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली आणि मग ते हळूहळू टेक्निकल दृष्ट्या अजून चांगली होत मग ती व्यवस्थित त्याची पटकथा तयार झाली. असं त्या कथेचं आणि पटकथेचं रूपांतर आहे. आता निर्माता स्वतः असण्याचं कारण असं आहे, दिग्दर्शक तर मी बोललो की माझं स्वप्नच होतं, मला स्वतःलाच ते व्हायचं होतं आणि निर्माता व्हायचं कारण असं आहे की जेव्हा गोष्ट लिहिली आणि गोष्टीचं पटकथेत रूपांतर झालं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की ह्या सिनेमाला प्रोड्युसर बघायला नको, कारण कोण प्रोड्युसर टिकल असं मला वाटलं नाही. कारण ते जसं मला करायचं होतं तो हट्ट कोण पुरवला नसता, ही एक गोष्ट. आणि मला स्वतःला पण कोणाचा इंटरफिअरन्स नको होता ह्याच्यात बिलकुल, कारण एवढ्या वर्षाचं माझं स्वतःच स्वप्न आहे आणि मी कुणाला तर घेतोय आणि तू मध्येच डिस्टर्ब करत राहिला मला, तर ते मला पण चाललं नसतं. तर त्याच्यामुळं स्वतः प्रोड्यूस केली. तर असं ही कथा लिहिण्याची, पटकथेत रूपांतर होण्याची आणि स्वतः निर्मित करण्याची प्रक्रिया आहे. टीझर मध्ये अजून एक गोष्ट जाणवली, असं स्ट्रॉंग बीजीएम आणि म्युझिक अट्रॅक्टिव्ह पॉइंट वाटला. सोनू निगम सरांनी गाणं गायले, आनंद जिंदे सरांनी गायले, गाणी खूप मला जरा वेगळ्या धाटणीची वाटली. त्याच्या मागचं काय होतं, गाणी पॉझिटिव्ह वाईब्स देत आहेत इतकी भारी आणि ते बुगा फाईट गाणं तर भारीच आवडलं मला असं वाटतं हमखास ते प्रत्येक वरातीत ते गाजणार आहे, म्हणजे आपल्या गावाकडच्या भागात वरातीत हमखास ते गाणं वाजल असं मला वाटतंय. आणि ते लव्ह सॉन्ग पण खूप छान झालंय. काय नवीन म्युझिक डिरेक्टर गाणी कशा पद्धतीनं, गाण्याची काही स्टोरी आहे पूर्ण? गाण्यांची स्टोरी पण तेवढीच भारी आहे, जेवढी म्हणजे जेवढा वेळ सिनेमा बनवायला लागलाय ओव्हरऑल सगळा मिळून जवळपास 4-5 वर्षाचा काळ आहे, आत्ताही 5 वर्ष आहे, बराच तेवढाच काळ म्युझिक साठी लागलाय. ह्याचा जो म्युझिक कंपोजर आहे त्यानंच बॅकग्राऊंड म्युझिक पण केले, ओंकार स्वरूप, तर त्यानं 4 वर्ष ह्याच्यासाठी मेहनत घेतली आणि सुहास मंडेनं गाणी लिहिलेत
सुरुवातीच्या काळापासून सोबत आहे. तर सिनेमाची पूर्ण नस ह्यांना माहित होती. मी लिहिलेली प्रत्येक ओळ ह्यांना त्याच्याबद्दल माहित होतं. मला काय अपेक्षित आहे माहित होतं. कुठल्या सीनच्या वेळेस आपल्याला कधी कुठं गाणं लागणार आहे आणि त्या गाण्याची काय गरज आहे, त्याची काय मेलडी असेल, त्याच्यावर भरपूर चर्चा. 4 वर्ष लागलीत म्हणजे बघ की तू विचार कर. आणि इथं स्टुडिओच्या बाजूला तिथं म्हणजे तळबिळ आहे, माळरान आहे माझ्या, तिथं बसून ह्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया व्हायची. रात्र चालायची. मग ते ओंकार चाली ऐकवायचा, गाणे ऐकवायचा. मग त्याच्यावर आमच्या गप्पा व्हायच्या. मग त्यात काही थोडाफार बदल करायचे का त्याच्यावर पण चर्चा व्हायची. आता ही अशी म्युझिकची प्रक्रिया आहे आणि खरंच सांगतो तुला म्युझिक फार वर्षातनं असं काहीतरी आलंय एवढं मी तुला सांगू शकतो. आणि म्युझिकलच आहे फिल्म, म्हणजे 7-8 गाणी आहेत फिल्ममध्ये. आणि सिंगरच्या बाबतीत तू बोलला तर त्यात पण असं आहे की एका बाजूला तुला सोनू निगम आहे, मधुश्री आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कडूबाई खरात माई आहेत, आनंद शिंदे आहेत, आदर्श शिंदे आहेत. तर असं त्या सिनेमातल्या प्रसंगानुसार त्या गाण्याच्या रिक्वायरमेंटनुसार सिंगर्स आहेत आणि त्यांनी त्यांचं काम तर ग्रेटच केलंय सगळ्यांनी. राहिला विषय आता तो काय एक्सपिरियन्स देणार आहे तर ते आता जास्त सांगू शकत नाही मी. पण एवढं एक 2 लाईन मध्ये सांगायचं झालं तर तुला एवढं सांगतो की प्रत्येकानं त्या गाण्याला भयंकर न्याय दिलाय आणि ते एवढं साजेसं झालंय सिनेमासाठी. सिनेमा बघताना ती गाणी बोलतात. असं नाही की आता आपण पिक्चर बघतो बऱ्याचदा इकडून 4-5 जण आले, इकडून 4-5 जण आले, काय तर नाचले गेले, का आले का गेले काही कळत नाही. तसा काही प्रकार नाही. गाणी हे आहे ना गोष्ट पुढे घेऊन जातात आणि त्यात त्यांचा सगळ्यांचा आवाज, ओंकार स्वरूपचं काम, सुहासने लिहिलेले शब्द आणि त्याच्या जोडीला परत मग मी माझे DOP आमच्या टीमने मिळून ती काही सजवलेले जे व्हिज्युअल्स दिसत आहेत आता, ह्याचा एक छान सुरेख मेळ लागलाय. अच्छा, तू मागे एका मुलाखतीत बोलला होतास की मला सिनेमा तू आवडतो, सांगितलं तू हॉलिवूडच्या गप्पा मारायचा गावाकडे, सांगायचा लोकांसोबत, तुझ्या मित्रांसोबत. लवासा सिटीचा एक किस्सा सांगितला होतास, तू रस्त्याचं काम करत होता आणि तिथं तुला हॉलिवूडच्या गप्पा तुम्ही मारायचा की असा सिनेमा नाही, अशी फ्रेम लागली पाहिजे, तशी लागली पाहिजे, अशा गोष्टी झाल्या पाहिजे. तर तू चित्रकार आणि डिरेक्टर याच्यामध्ये कसं कम्पॅरिझन करशील? म्हणजे तुझं एक वाक्य होतं की चित्रकार म्हणून मला एक्सप्रेस व्हायला जरा सोपं पडतं किंवा मला चित्र माझी खूप बोलतात आणि ऑब्व्हियसली बोलतात. तर सिनेमात काय म्हणजे दिग्दर्शक आणि चित्रकार याच्यामध्ये कसं कम्पॅरिझन करशील? कम्पॅरिझन म्हणजे दोन्ही प्रक्रियेत फरक आहे. चित्र त्याला इंडिव्हिज्युअल आर्ट म्हणतो आपण, म्हणजे व्यक्तिगत. माझं वैयक्तिक एकट्याचं जग आहे. तिथं मी ठरवल ते सगळं आहे. मला कधी उठायचं आहे, कधी झोपायचं आहे, कसं करायचं आहे, हे चित्र असंच असलं पाहिजे का कसं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा निर्णय मी स्वतः घेत असतो आणि करत पण स्वतः असतो. मग मला तिथं 10-100 जरी असिस्टंट असले तरी पण तिथला जो कंट्रोल आहे तो प्रचंड आवाक्यात असलेला कंट्रोल असतो आणि तिथं जे मला हवंय तेच होतं माझ्या चित्राच्या स्टुडिओत. सिनेमाचं नेमकं वेगळं आहे. इथं प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे. इथं कॅमेऱ्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे, लाईटचं डिपार्टमेंट वेगळं आहे, आपलं कॉस्ट्युम डिझायनरचं डिपार्टमेंट वेगळं आहे, आर्टवाल्याचं वेगळंच आहे. असे सगळ्यांचं काय चालू असतं आणि त्या सगळ्या गोष्टी बघत मग ते आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट काढायचे असतात. तर प्रक्रियेत मात्र भयंकर फरक आहे. ते इंडिव्हिज्युअल आर्ट आहे आणि हे टीमवर्क आहे. बरोबर. त्याच्यामुळं साहजिकच ती प्रक्रिया तशी सोपी आहे चित्रांची. ही प्रक्रिया तशी जरा अवजड आहे, जड आहे. पण मिळणारं जे आउटपुट आहे का शेवटी त्याचं समाधान मात्र दोघांच्या बरोबर जे असतं ते जवळपास सारखंच आहे. म्हणजे चित्रात झाल्यावर पण जे समाधान असतं तेच तुम्ही ज्यावेळेस सिनेमाचं तयार केलेलं तुमचं काम जेव्हा पडद्यावर चालतं बोलतं होतंय, म्हणजे तुमची मला असं वाटतं की माझी चित्र पडद्यावर चालतायत, बोलतायत, फिरतायत. दादा तुझी चित्र बघितली, चित्र फार बोलतात. म्हणजे एक चित्र तर मला ते फार आवडलं, ते जठरवालं, वाकळांचं जठरांचं तुकडून त्याची झोपडी बनली आहे, त्याच्यात ते भांड आहे आणि त्याच्या खाली सायरन आहे आणि बरोबर लाल दिवाच आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये हेल्मेट आहे वगैरे, ते भयंकर बोलतंय. त्याच्यात एक वेगळ्या आर्टिस्टिक गोष्टी आहेत. तशा आर्ट फिल्म पण बनतात, गाजतात, काही गाजतात, काय कुठं जातात कळत नाही. आर्ट फिल्म मध्ये म्हणजे सिनेमात बोललं जातं की आर्ट फिल्मला तसं कमर्शियल गणित साधता येत नाही. आता तू कमर्शियल आणि आर्ट
म्हणजे तुझा एकूण व्ह्यू मी बघितलाय चित्रांतून, तू तसे प्रयोग मला वाटते सिनेमात केले असणार होतेस. तर कसं साधणार आहेस यावेळेस कमर्शियल गणित आणि एक आर्ट? भारी 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 प्रश्न विचारलाय तू. त्याचं गणित बरोबर साधलंय, कसं साधायचं. आता ही कल्पना लय जुनी आहे माझी तशी. म्हणजे 6-7 वर्षापूर्वी मी ते केलतं, माझ्या स्टुडिओत केलतं, एक ठिकाणी प्रदर्शनाला लावलं होतं. त्याच्या मागचा अर्थ भरपूर आहे, म्हणजे गंभीर आहे, तसा खूप गंभीर अर्थ आहे. आणि त्याचा वापर म्हणजे अशा प्रकार, म्हणजे सिनेमा काय असं जड अवजड बिलकुल नाही, मात्र त्याचा अर्थ सांगतो मी ते काय केलतं ते. आणि त्याचा वापर सिनेमात एक ठिकाणी केलाय. आता ते मला सांग, मी गॅलरीत केलं, स्टुडिओत केलं, किती जणांपर्यंत पोहोचलं होतं, किंवा मला जे बोलायचं आहे ते किती जणांपर्यंत पोहोचलं होतं. आता ही हत्यार किती मोठं आहे सिनेमाचं, की मला जे बोलायचंय ते मी एका वेळी लाखो लोकांजवळ बोलू शकतो ना. तर त्याच्यामुळं काय काय गोष्टी आहे ना चित्रकलेतल्या किंवा माझ्या त्या फाईन आर्ट मधल्या अशा येत्या, की त्याला बंधन येते गॅलरीत आणि स्टुडिओमध्ये. तुम्हाला काय वाटलं बाबा समाजातल्या एखाद्या घटनेबद्दल, त्याच्या तीव्रतेबद्दल, तर ती पोहोचवण्याबद्दल एक मर्यादा आहे तिचं. त्या तुलनेत मग हेतू पोहोचवणंच आहे ना, तुम्हाला काहीतरी सांगायचंच आहे ना. तर हे माध्यम लय भारी आहे मग सांगण्यासाठी. आता ते जठराचा विषय काय सांग तुला. मग ते भटक्या लोकांची गोष्ट होती त्याच्यामध्ये ती केलेली. ते काय होतं की एक झोपडी आहे, मग ती झोपडी काय तर अशाच भटक्या लोकांची एक झोपडी आहे. आणि त्या झोपडीला काय, ती स्टमक म्हणजे काय आपलं आतडं, म्हणजे जठर आपलं. आणि ते असंच जर्जर झालेले, वापरून जुने झालेले कापडं, गोरगरिबांची कापडं, अशा लोकांचे त्या कापडाला जठराच्या आकारात फाडून, म्हणजे उपाशी पोटाची अशी आपण म्हणतो ना चपटी पोट, तर तशी ती हजारो जठर बनवून त्याच्यापासून ती झोपड्या बनवल्या, म्हणजे उपाशी पोटाच्या लोकांच्या झोपड्या. आणि त्या झोपडीच्या आत काय आहे तर एक चूल आहे, आणि त्या चुलीवर एक भांड आहे. मग त्या भांड्यात काय असायला पाहिजे तर अन्न असायला पाहिजे ना. भांड्यात साहजिक, चुलीवर ठेवलेल्या भांड्यात काय असायला पाहिजे, अन्न असायला पाहिजे. पण त्या भांड्यात काय आपल्याला व्यवस्थेनं काय वाढून ठेवलंय त्या ह्या लोकांसाठी जे उपाशी आहेत, ज्यांचं संघर्षच 2 वेळच्या जेवणासाठी, त्यांच्या भांड्यात काय व्यवस्थेनं वाढून ठेवलंय, क्रिकेटचं हेल्मेट, लाल दिवा, टाय, आणि सगळ्याच्या वर नेत्याची टोपी. तुम्ही काय पण करा, तुम्ही कुठेही बघा, बातम्या बघा, टीव्ही काही बघा, तुम्हाला ह्याच्या आणि ह्या गोष्टीसाठी त्या भांड्यात जे ठेवले, त्या भांड्याला पेटवायसाठी चुलीत जी आग पाहिजे त्या आगीच्या जागी सगळ्या मीडियाचे बूम घातलेत मी. तर तसा तो अर्थ आहे ऍक्च्युली, त्याचा लय खरा खोल अर्थ आहे. अजून पण लय बोलता येईल त्याच्याबद्दल विस्तारित, पण ती जी गोष्ट आहे ती सिनेमात एक ठिकाणी येऊन जाते फक्त 2 मिनिटासाठी. माझ्या ह्या सिनेमात पण आहे ही, ती एकच नाही, अजून लय गोष्टी आहेत त्या 2 मिनिटामध्ये बोलक्या. आणि त्या सिनेमाच्या पात्रासोबत बरोबर त्या कडूबाई खरात माईंचा ते आवाज आहे त्याला, आणि ती एवढं लागतंय तुम्हाला सांगतो तुला, म्हणजे तू आत्ता पण मला काट आला अंगावर माझ्या, की ते जे काही कडूबाईंनी गायलंय ना, आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतात, आणि ते अशा प्रसंगात आलंय त्या सिनेमात, अशी घटना घडलेली आहे, एवढी आपल्याला पण अशी हळहळ वाटते, दुःख वाटतं की अरे प्रेमात असं नाही व्हावं कोणाच्या बाबतीत, एवढा पण अपमान सहन करायची वेळ येऊ नये कधी आपल्या प्रेस समोरच, जिच्यावर एवढा जीव आहे. अशा भयंकर कुठं तर दुःखाच्या क्षणात अशी एक ती घटना घडते, तिथे ते गाणं आहे. तर योग्य ठिकाणी त्याचा वापर झालाय, आणि मला लय उत्सुकता आहे ते लोक त्याच्याकडे कसं आणि असा प्रयोग सिनेमात कधी झाला बी नाही आधी. अच्छा, पहिल्यांदाच झालाय. आता मराठी सिनेमात झालाय. दादा मला पुढचं विचारायचं आहे की चित्रकार सिनेमाकडे वळालाय, त्या चित्रकारावर कोणत्या सिनेमांचा प्रभाव आहे? म्हणजे तू बोललायस की बऱ्याच ठिकाणी की मी असं बघितलंय, बऱ्याच फिल्म्स बघितल्यात, काय काय बघितलं आणि काय कुठल्या गोष्टींचा प्रभाव आहे? अरे तशा तर लय फिल्म बघितल्यात, म्हणजे बाहेरच्या जास्त बघितल्यात मी. यादी मोठी आहे. म्हणजे धाटणी कशाची कुठली आवडते, कुठल्या टाईप? मला असं सगळ्याच प्रकारचं, म्हणजे मला डीडीएलजी पण आवडतं, म्हणजे काय आणि एकीकडं स्टीव्हन स्पिलबर्गची शिंडलर्स लिस्ट आवडते, एकीकडं बामन गोबादेची इराणी डायरेक्टर आहे त्याची काय टर्टल कॅन फ्लाय आवडते. तर अशा म्हणजे डिपेंड आहे, असं नाही की पर्टिक्युलर अशाच प्रकारचा काही सिनेमा आवडतो मला.
वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे त्या त्या जागी तसंच बघायला लागतं खरं तर कुणी पण. मी तसंच बघतो. आणि मग तसं इंडियन आपले बॉलिवूड स्टाईलचे फिल्म पण आवडतात. म्हणजे ज्यात भरपूर गाणी आहे, संगीत आहे, म्युझिक आपण तेच बघत मोठं झालेलो आहे. तर प्रभाव म्हणता येणार नाही. मात्र ह्या सिनेमाच्या बाबतीत पर्टिक्युलर ह्या असा गुंतावता जरा सुरुवातीला, की आयला गोष्टीत असा एक टिपिकल सो कॉल्ड ड्रामा असावा, कॉन्फ्लिक्ट असावं. म्हणजे ते काय सगळ्या ठरलेलाच असतो म्हणजे फॉर्म्युलाच आहे तो. एवढं व्हावं, 10 मिनिटात हे व्हावं, पुढच्या मिनिटात हे व्हावं, 20 मिनिटात हे व्हावं, 30 मिनिटात ते व्हावं, ठरलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं, पिक्चर बघता बघता आपल्याला आधीच कळते की आता हे होते, आता हे 15 मिनिटात आता हे होते बरं का, आता हे होते बरं का. आणि मी आता तुला सांगून ठेवतो, सजनाच्या बाबतीत तुझे सगळे अंदाज चुकणार आहे शेवटपर्यंत. खूप असं अप्स अँड डाऊन्स म्हणजे तुला असं वाटणार की आता काहीतरी होतंय, असं अरे नाही झालं की वेगळंच काहीतरी झालं, असं शेवटपर्यंत होत राहणार आहे. तर मुद्दाम काही गोष्टी पहिलाच सिनेमा असून पण मी काही गोष्टी जाणून बुजून असं मला असं वाटलं की नाही, ह्या फॉर्म्युल्यापेक्षा वेगळं पण काहीतरी होऊ शकते. माझ्या मित्रांचं पण म्हणणं तसं झालं, नाही शशी हीच करू म्हणले, आपण असंच करू, आणि किती ओरिजिनल आहे हे, ह्याला नको काय मोडतोड करायला. मग तसंच ठरलं, तसंच केलं. त्यामुळं इन्फ्लुएन्सचा तुझा जो विषय आहे तो पण तसा काय आला नाही. आता गाणी बिणी आहेत, मेलडी आहे, जरा ऐकायला विकायला भारी वाटतंय, तर तर ते आपलं एक इंडियन पद्धतीनं जसं लोकांना बघायची सवय आहे, म्हणजे त्या पद्धतीने ते दाखवले. शशी दादा, तुझं म्हणजे तुझ्याबद्दल बरीच लोक अवेअर आहेत, जाणून आहेत, तुझ्या म्हणजे लाईफ स्ट्रगल बद्दल, तुझ्या जीवन संघर्षाबद्दल जाणून आहेत. तू पण कधी काळी ह्याच व्यवस्थेचा शिकार झालेला होतास असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तुझं एक तुझं चित्र बोल ना, एक साडी आहे, त्या साडीवरती देशी दारूच्या दुकानाच्या बाटलीने ते कुंकू आहे, तसं रिफ्लेक्ट करतं. काय तुझं जीवन रिफ्लेक्ट होतंय का सिनेमामध्ये? ह्या काय काही प्रमाणात काय तुलाच मांडण्याचा प्रयत्न झालाय का सिनेमामध्ये, असं काही आहे का? आणि तुझी एक जीवन कहाणी पण सांग त्यामध्ये, कारण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा. बघ, पर्टिक्युलर आता बाकीच्या गोष्टी बोलण्याऐवजी का नाही, मी थोडक्यात तुला एवढं सांगतो की सिनेमामध्ये माझ्या वैयक्तिक जगण्यातल्याच गोष्टी जास्त आहेत. आणि हे मी खरं बोलायचं नाही असं आधीच ठरवलेलं होतं की हे असं कधी कुठं बोलायचं नाही. कारण ते बऱ्याचदा असं होतं की स्वतःच्या हव्यासातून स्वतःच्या प्रेमात काहीतरी गणलं असं होऊ शकते. पण मी स्वतः तर सोड, पण माझ्या जवळच्या मित्रांना वगैरे जवळशी ऐकवलं अशा गोष्टीबद्दल, तर सगळ्याला वाटलं की ही लय भारी आहे. आणि आता जगण्यात तर तशा लय गोष्टी आहेत, त्या एका सिनेमात बसणार पण नाही. पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वेचून त्याला जो सिनेमाचा जो नायक आहे किंवा त्याची जी मित्र आहेत, त्यातल्या ज्या आजूबाजूच्या घटना आहेत, गाव आहे, सोसायटी आहे, लोक आहेत, त्याला दिलेली वागणूक आहे, अशा अनेक गोष्टी आहेत सिनेमात, ते लय भारी आहेत. म्हणजे भारी याच्यासाठी म्हणतोय मी की भावनिक दृष्ट्या ते तुला कुठेतरी टच करून जाणार आहे. तुला स्पर्श करून जाणार मनाला, एवढं मी तुला सांगतो. आणि दुसरं, तसं काय मी एकट्यानेच बघितलंय असं बिलकुल नाही. ते कितीतर जणांनी अशा गोष्टी जागलेल्या आहेत, भोगलेल्या आहेत. म्हणून मी तुला सुरुवातीलाच म्हणलं की ही गोष्ट आहे का नाही, ही गोष्ट तुझी पण आहे. तू जसंच्या तसं भोगला असेल असं नाही, मात्र तू 100% सांगतो तुला की तू ते बघितलंय. तुला कधी ना कधी त्या गोष्टी तुझ्या मनाला स्पर्श करून गेलेल्या त्या जीवनात ह्याच्या आधी सुद्धा. तर त्याच्यामुळं मी मुद्दामच ठरवलं की असू दे, ठेवू आपण हे सगळं काय पर्सनल म्हणजे काय, अगदीच जसंच्या तसं मांडलंय सिनेमात असं नाही. सिनेमाच्या पद्धतीनेच त्या गोष्टी मांडलेल्या आहेत, जसं लोकांना बघायला आवडतं करते. पण बऱ्याचशा गोष्टी जगण्यातनं आलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी मी प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत. अशानंच सजना तयार झालाय. अच्छा, सिनेमाचं बोललो, जरा थोडं तुझ्या चित्रकलेबद्दल मला बरेच प्रश्न आहेत की ते प्रश्न विचारणं मला गरजेचं वाटतं. तुझं पहिलं चित्र मला वाटतंय आर्ट इंडियाच्या सोसायटी, बरोबर, त्यालाच पहिलं आर्ट सोसायटी ऑफ इंडिया 2007 तिथनं टर्न झाला विषय. पहिला म्हणजे तिथनंच उलटपालट झाला. काय तो किस्सा आहे, म्हणजे कसं चित्र दिलंस? म्हणजे तू अगोदरच असं विकायचंस ना काहीतरी चित्र? मी फक्त करत राहायचो.
म्हणजे माझी इच्छा फिल्म डिरेक्टर व्हायची ना हे त्या अशा गोष्टींना धरूनच होती त्यावेळेस. आणि त्यात काय करता येईल का, त्यात काय शिकता येईल का, अशा मानसिकतेत होतो. आणि इतर वेळी मग आपली चित्र काढायचो. त्या दरम्यान आहे ना, माझा एक दोस्त माझ्या रूमवर आला. मी आमदार निवासला राहायचो. आता काय गावाकडच्या पोरांचं एकच ठिकाण आहे जिथं ज्यांना काही जागा नाही ते मुंबईचा आकाशवाणी आमदार निवास राहायचो आमच्या आमदारच्या गर्दी असेल रूमवर. गर्दी असायची, पण नाही, मला जरा चांगली सोय केली होती त्यांनी. आमदारांनी ते माझ्यासाठी थोडी जागा केली होती. तू तिथं बसत जा, अभ्यास करत जा, चित्र काढत जा, असं ते होतं. जरा मला चांगलं सॉफ्ट कॉर्नर त्या लोकांनी मदत केली ती. आणि तिथं मी तो दोस्त आला माझा आणि त्याने बघितली रूमवर चित्र सगळी, माझी स्केचेस, ड्रॉइंग बी. म्हणलं शशी एक काम कर की म्हणलं, यातलं काय पण फ्रेम करून दे म्हणलं, उद्या सबमिट कर म्हणलं आर्ट सोसायटी ऑफ इंडिया. आणि कारण ते आलं होतं, त्याचं एक शिल्प घेऊन आलं होतं सबमिट करायला त्या कॉम्पिटिशनला. होय. मग मी म्हणलं ठीक आहे, उद्या देऊ आपण. मग मी दुसऱ्या दिवशी एक चित्र मस्तपैकी फ्रेम करून त्याला दिलं, जाऊन तिथं सबमिट केलं आणि ते त्यानं म्हणल्यासारखंच झालं. आणि ती पहिल्यांदा चित्र मग बॉम्बे आर्ट सोसायटीला, आपलं जहांगीर आर्ट गॅलरीला लागलं. आणि तिथनं ते विकलं गेलं. आणि ज्याने विकत घेतलं तो गॅलरीवालाच होता. मग त्यानं म्हणलं अजून तुझी प्रदर्शनं करतो. मग परत काम सुरू झालं. मग परत सलग एक 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 पुरस्कार मिळत गेले. हे तेव्हा माहित नव्हतं का असं काय आर्ट सोसायटी ऑफ इंडिया असते? काय माहित नव्हतं, काय नाही. मला काय असलं काय असते मला काय माहित नव्हतं. आला तो बोलला आणि ते असं सगळं घडलं. आणि बरं त्याच्यात झालं काय माहितीये का, तिथनं सगळा टर्नच झाला. त्यावेळेस घरच्यांना पैशांची गरज होती. म्हणजे घरचा उदरनिर्वाह सगळा असा, म्हणजे माझ्यावरच चालावा अशी अवस्था होती. कारण घरी काय नव्हतं, घरातला मोठा मी. कशी घरची परिस्थिती? लय वाईट. आई रोजंदारीनं काम करायची एकटीच त्यावेळेस. वडला असं नाही की वडिलांनी भयंकर कष्ट केलं, माझे दगड फोडून आम्हाला सांभाळलं, मोठं केलं, शिकवलं. पण नेमका मी शिकायच्या काळात, शिकून बाहेर पडायच्या काळात आमचे वडील जरा व्यसनाधीन झाले त्या काळात. त्यामुळे मग त्यांचा काही परिवाराला मदत होत नव्हती. मग ते आईला करायला लागायचं. आणि मी घरात मोठा, मी घर सोडून शिकायला गेलो. ते मला ते काही हेच होत नव्हतं. अशा परिस्थितीत मी कसं शिकू शकतो? बरोबर. मग ते सोडून दिलं, कॉलेज सोडलं. आणि मग परत मी काही वेगळी काबाड कष्टाची कामं केली नाहीत, पण चित्रच काढून मग जे मिळेल ते मिळेल असं. चित्रकलेचं तंत्र शिकलेस काय? मी गेलतो ना, जे स्कूल ऑफ आर्ट्सला गेलतो. अरे ऍडमिशन घेतलं, पहिल्याच वर्ष सोडलं. मग ती म्हणून तेच सांगतो, वर्षभर पण नाही, महिना 2 महिन्यात मला वाटतं कॉलेज सोडलं होतं मी सुरुवातीला. कारण मी असं ऐकून की चित्रकलाचा एक सेन्स वेगळी गोष्ट आहे, ती त्याचं तंत्र वेगळी गोष्ट आहे. बरोबर ना? तंत्र नसते खरं त्याच्यात काय, आणि त्याच्यात काही ग्रामर पण नसते असं मला तर वाटतंय. वैयक्तिक माझा अनुभव तसाच आहे. काय त्याच्यात काही व्याकरण नसतंय की असंच असलं पाहिजे, असंच असलं तर चांगलं चित्र असते, किंवा जसंच्या तसं काढता आलं तरच लय भारी चित्र असते. या असं काही नसते चित्रकलेत. कारण तुझी चित्र ओळखली जातात ही त्या सूक्ष्म, ते आता माझी आयडेंटिटी समज, किंवा ते माझं एक स्वतःची शैली तयार झाली. मात्र तसंच चित्र असलं तर लय भारी असते असं पण बिलकुल नाही बरं का. म्हणजे भरपूर प्रकार आहेत त्यात. ऍबस्ट्रॅक्ट आहे, क्रिएटिव्ह, कॉम्पोजिशन, इन्स्टॉलेशन. जे आता मी म्हणलं तुला की माय सिनेमातच एक ठिकाणी मी 1-2 मिनिटासाठी प्रयोग केलाय, पण ती 2 मिनिटं म्हणजे सिनेमा आहे. अच्छा. म्हणजे बघ त्यात किती ताकद असते. म्हणजे जे मी सांगायचा प्रयत्न करतोय 2 तास 20 मिनिटाच्या सिनेमात, ते 2 मिनिटात एवढं प्रखर आहे की ते त्याच्यापेक्षा प्रभावी आहे. तर ती कलेची ती गंमत आहे, आणि कलेतल्या वेगवेगळ्या प्रकारांची ती गंमत आहे. ती मी आता चित्रात नव्हतो करू शकलो ना. आता मला सांगायचं तर लय काय काय, किंवा मी समाजातल्या गोष्टी बघत असतो. कोण पण बघते. मी का आर्टिस्ट म्हणून मला कदाचित ती लय तीव्रतेनं जाणवत असेल, पण व्यक्त व्हायला नुसतं चित्र एकच माध्यम नाही ना. आता इन्स्टॉलेशन मी काय म्हणतोय का नाही, ते मला त्याची लय उत्सुकता आहे. लोक ज्यावेळेस सिनेमा बघतील आणि ते बघतील गाणं, आणि त्या गाण्यात मी जे काही केलंय त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस रिलेट होईल ना, की अरे हे असं आहे, किती मोठं स्टेटमेंट आहे, किती मोठं काहीतरी शशीनं विचारलंय समाजाला, ती गंमत आहे त्याच्यात. नाही ते पण आहे. ह्याला जोडून एक प्रश्न विचारेन मी, मला क्युरिओसिटी जाणून घ्यायची. गंमत नाही, चुकीचे शब्द वापरला, ती ताकद आहे त्याच्यात. गंमत शब्द चुकीचा.
मला ह्याला जोडून विचारायचं आहे हा. की अख्खा सिनेमा जो पब्लिक उद्या झाला, रिलीज झाला हा. आणि फेमस होईल, खूप मोठा फेमस होईल, भरपूर सारे करोडो पैसे कमवेल, पण मला वाटत नाही तुझं एक चित्र जेवढ्या किमतीला विकलं जातं तेवढा तो पैसा कमवेल. ही काय एका चित्राची ताकद आहे, म्हणजे क्युरियोसिटी विचारतोय. काय 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 किमती ऐकतो भले भले मोठे मोठे, तशी तुलना नाही होत. मला पेंटिंग महाग कशा काय जातात पण? अरे त्याला त्याच्या मागे तेवढं, आता 20 वर्ष झाली मी चित्र काढतो. घेणारी लोक कशी काय, क्युरियोसिटी तो क्लास वेगळा आहे, मी तुला सांगतो. नक्की काय गोष्ट आहे. आपण कधी नाही जातो, आपण गाव कुसातली माणसं आहे, आपण रानावाना थिंडारी फिरणारी, एक करवंदाच्या बोरीवर जांभळं मिळाली झालं आपण खुश. यांना काय मोठी एवढ्या किमती देतात आर्टला? हे बघ कसं आहे तुला सांगतो, थोडं विस्तारित सांगतो. हे जी मोठी लोक आहेत त्याच्यातले वेगळं वेगळं प्रकार, मोठ्या लोकांमध्ये पण वेगळे प्रकार आहेत. म्हणजे चित्र विकत घेणारा श्रीमंत जो वर्ग आहे तो वेगळाच आहे. ज्यांनी पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी, श्रीमंती बघितली आहे, कला बघितलंय, वैभव कलेतलं माहिती आहे, ह्या लोकांचं वेगळ्या कलेकडे बघायचा दृष्टिकोन, कलाकारांकडे बघायचा दृष्टिकोन. ह्या लोकांना खरंच लय आवड आहे ह्या गोष्टींची. म्हणजे तुला उदाहरण दाखल द्यायचं झालं, कसं मी 1-2 ठिकाणी बोललो सुद्धा अजून, की बाबा रतन टाटा असतील किंवा बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला सर असतील, किंवा अशी मोठी माणसं, मोठी इंडस्ट्रियलिस्ट आपण म्हणू, तर ही लोक तुला कधी कुठल्या सिनेमाच्या प्रीमियरला दिसले का? मीच बोलवलं तरी येणार नाही चित्रकार असून, पण माझ्या प्रदर्शनाला येऊ शकतात, येतात. म्हणजे बिर्ला सरांचं असं तर खूपच छान आहे. म्हणजे इव्हन तुला आता पूर्वी कधी मी नावं घेत नव्हतो, कारण पण आता मी स्पष्ट सांगतो की आहे देशातल्या आणि जगभरातल्या पण अगदी ओबामांपासून अनेक लोकांच्या घरात चित्र, पण ह्या लोकांचं चित्रकारांवर विशिष्ट प्रेम आहे. चित्रकलेवर विशिष्ट प्रेम आहे. नुसतं चित्रकलाच नाही तर त्यातले अजून प्रकार आहेत ते अजून माहित नाही आपल्या लोकांना, पोरांना. म्हणजे जसं की इन्स्टॉलेशन बद्दल तुला आता बोललो, शिल्पकलेबद्दल आहे, त्यात अजून ऍबस्ट्रॅक्ट लय प्रकार आहेत कलेचे. तर ह्या सगळ्या गोष्टींची लय छान जाण आहे त्यांना, आणि त्यांना त्या गोष्टीची आवड आहे कलेक्ट करून ठेवायची. ओके. म्हणजे आता काय असणार ना, त्यांच्या बेसिक गरजा भागून पिढ्या गेल्यात, म्हणजे दुसरं काय त्यांना असणार आहे. त्यामुळे ती चित्रकार, शिल्पकार अशा लोकांना तेवढा रिस्पेक्ट पण करतात, त्यांच्या कलेला तेवढी दाद देतात सगळ्याच अर्थाने. म्हणजे मान सन्मानासोबतच आर्थिक दृष्ट्या तेवढं पाठबळ देणं पण असते. काय हायेस्ट लेवलला गेले तुझं चित्र? असं सगळं समजायचं. उद्या येऊन माझ्याची इडी सिनेमाचा प्रोड्युसर मग जाणून घ्यायची क्युरियोसिटी, काय लेवलला गेलाय. नाही आहे म्हणजे आकडा तर तुला सांगत नाही, पण भरपूर प्रेम आणि अप्रिसिएशन. आपण त्याच्याकडे नाही जाऊया, ठीक आहे, नाही तर नाड्या खोलल्यासारखं होईल. तुला आवडलेली दात कोणती आहे चित्रकार म्हणून? बाबा अरे वा भारी वाटलं, हे मला हे यासाठीच केला होता 8 तास, याच्यासाठी केला. अशा गोष्टी 2-4 उदाहरणं तशी लय आहेत बरं का, पण जे लक्षात राहिली माझी म्हणलं ना, तर माझं एक, मी 2014-15ला असंच खास आपले माझे चित्र ज्यांना आवडतात तशा कला रसिकांसाठी म्हणून एक ट्रॅव्हल शो आयोजित केलता. त्यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे एवढ्या ठिकाणी प्रदर्शन भरवलं चित्रांचं. म्हणजे त्या शहरात एक आठवडा, ह्या शहरात एक आठवडा असं. मग मला आठवतं मी लातूरला गेलतो, सोलापूरला प्रदर्शन चालू होतं आणि काही लोक थांबली होती सोलापूरच्या प्रदर्शनाच्या गॅलरीत, आणि गर्दी एवढी होती, सोलापूरकर साक्षीला त्या गोष्टीला, की रांग असायची बघायला लोकांची, गॅलरीत पुरत नव्हती जागा, बाहेर दूरपर्यंत रांग, आणि ती रांग प्रदर्शन संपेपर्यंत सकाळपासून सुरू व्हायची, ती रात्री बंद होईपर्यंत असायची. एवढं भरभरून प्रेम. आणि ते नुसतं सोलापुरातच नाही, तेच कोल्हापुरात झालं, ते पुण्यात झालं, ठाण्यात तर काही भयंकरच रिस्पॉन्स होता. त्याच्यात एक काही लोक थांबली होती वाट बघत. मग मी सकाळी गॅलरीतनं गेलो, आणि मी खरं प्रदर्शनाच्या ठिकाणी कधी थांबतच नाही. मी लय गेलो तर एक 10-15 मिनिट, मला जरा तोंडावर कोण लय कौतुक करलं ना, मी लयच अवघडल्यासारखं होतं, त्याच्यामुळे थांबत नाही. मग एक मला भाऊ आला, माझा भाऊ तिथं होता इंद्रजित म्हणून, ते म्हणलं भाऊ अरे काय जण लय थांबलेत, सकाळपासून तुझी वाट बघत थांबलेत, त्यांना भेटून जा म्हणला. मग मी लातूरवरनं
तिथं प्रदर्शना ठिकाणी गेलो. मी गेले गेले का आजोबा होते, शेतकरी आजोबा होते, आपली विजार टोपी. समोर आलं माझ्या, सगळी पोरं होतीच, गर्दी होती. जवळ आलं रडायला लागलं. मग रडायला लागल्यावर साहजिक मी थोडं जवळ घेतलं, मिठीत घेतलं त्यांना. कारण मला खरं तर मला पहिला अनुभव नव्हता. ती अशी भाऊक होऊन चित्र बघून लोक करतात, म्हणजे ती पूर्वी करायची प्रदर्शनादरम्यान, आत्ता पण करतात. तर त्यांना थोडं जवळ घेतलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, त्याला असं एकदम भरून आलेलं होतं. कारण मी काय लय विचारले नाहीत बरं, कशाला उगं त्यांना अजून हे करा, अजून जास्त भावनिक करावं म्हणून. मला वाटलं होतं की काय एवढं तुम्हाला रडण्यासारखं काय वाटलं, पण त्यांची जी प्रतिक्रिया होती का नाही, ती एवढी ताकदवर होती की मी मरोस्तवर विसरल असं वाटत नाही. मला माझ्यासाठी ती लय भयंकर, तुझी आता किंमत विचारली ना, त्या किमती कुठंच बसत नाहीत त्या प्रतिक्रियेत. आणि ती प्रतिक्रिया काय होती माहिती आहे का, माझा दोन्ही हात असं हातात घेतले त्याने, डोळ्यात पाणी होतं त्या काकाच्या आजोबाच्या, आणि मला म्हणले आज दोन्ही डोळं कमी पडलं माझं. वा. मग ते मला आत्ता पण भरून येते की ह्याची तुलनाच होत नाही ना रे, पैशात बिशात काय, एका लिमिट नंतर काय. भारी. अशा लय भारी भारी म्हणजे अशा लय मिळालेले आहेत मला आतापर्यंत. तू कधी भेटला का नाही, माझे मित्र भावंड जी लोक प्रदर्शनाला गॅलरीत थांबतात माझ्या, मी स्वतः नाही थांबत, त्याचं कारण तुला सांगितलं मी. तर कधी त्यांना विचार कशा प्रतिक्रिया असतात, कशी लोक काय कसं करतात. तर ही लय मोठी गोष्ट आहे त्या किमतीपेक्षा. बरोबर. नाही खरंच, मला पण जरा मला पुढे विचारायचं आहे की प्रदर्शन सांगितलंस तू, प्रदर्शनाचा विषय सांगितलास, आणि सिनेमाचे थिएटर. आता जरा खूप अवघड प्रश्न आहे. लोकांनी कुठं गर्दी करावी? मी सांगेल की चित्र बघायला करावी. वा, सिनेमा येते सरांचा. नाही तरी पण मी 1000% सांगेल, 100 पण नाही, की चित्र माझेच नाही, हे परत आवर्जून सांगतो की कुठल्या पण चित्रकार, शिल्पकार, फाईन आर्टची जी प्रदर्शनं होतात पुण्यात, त्याचं प्रमाण थोडं कमी आहे, पण मुंबईत, महाराष्ट्रातल्या लोकांना शक्य आजकाल पुण्यात, किंवा कलेचं एवढी आवड असणाऱ्या पोरांसाठी तरी ती प्रदर्शनं बघावी. हे सिनेमा नंतर आहे, त्याच्या लय आधीपासून चित्र आहेत. बरोबर. सिनेमाच आणि ती जाण असावी कलेकडं, एखाद्या फ्रेमकडं, एखाद्या व्हिज्युअलकडं, त्या इमोशन्सकडं, लाईटकडं, कॉम्पोजिशन. ती म्हणजे सिनेमा काय, ह्याच्यात वेगळं काय आहे. मी मगाशीच बोललो की बनवायच्या प्रक्रियेत थोडा फरक आहे, बाकी जाण तीच आहे. ती तयार झाली पाहिजे आधी, मग सिनेमेले चांगले होतील, मग चांगले चांगले प्रयोग होतील, मग आपण म्हणतो की काय डोळं दिपवणारं सौंदर्य दिसलं, अशा काहीतरी गोष्टी होतील. पण मला एक वाटते, सांगू खरं, मला तुझी चित्रकला सिनेमात बघायची आर्ट. कारण काही चित्र खरंच म्हणजे दादाची खूप भन्नाट आहेत, म्हणजे मुचकीच बघितलेत मी, मला पण जास्त बघण्याचं भाग्य नाही मिळालं, पण जेवढी बघितली तेवढी इथं लागलेत. तुम्हाला सिनेमा पण तसाच अपेक्षित आहे. आपण शेवटा घेऊया पॉडकास्टच्या. नाही, ह्याच्याबद्दल मी बोलतो आधी. 2 मिनिटं घेतो. तुला चित्र सिनेमात बघायचे आहेत ना, तर त्याच्यावरच बोलतो मी की माझी चित्र सिनेमाच्या पडद्यावर, सिनेमा बघत असताना तुला 1 ना 2 नाही, अख्ख्या सिनेमाभर पडद्यावर चालताना दिसतील, बोलताना दिसतील. ती फील तुला येणार, एवढी खात्री देतो. सजनाच हे नाव का, हा प्रश्न आहे, आणि सजना लोकांनी का बघावं? सजना म्हणजे ही ज्या पोराची गोष्ट आहे, हा पोरगा ज्या समाजातनं, ज्या कम्युनिटीतनं येतो, त्या समाजामध्ये नावं अशा प्रकारची जास्त असतात. ऍक्च्युली त्याचं नाव सिनेमात साजन आहे. अच्छा. मग त्यांच्यावर सिनेमांचा, हिरोचा इतका प्रभाव असतो की पोरांची नावं ते अच्छा तशी ठेवतात, साजन काही ठेवू म्हणजे असं. तर त्या पोराचं नाव साजन आहे आणि मग त्याला सगळे सजना म्हणतात. अच्छा, असं एवढंच आहे. नाव ठेवण्यामागे काय हे नाही, कारण तिकडे अशीच नाव असतात, साजन, मिथुन, बच्चन, गोविंदा.
तर ती सिनेमांचा प्रभाव त्या लोकांवर. आणि शाहरुख अच्छा. आता ते तिथं त्यांना काही देणं घेणं नाही, जात किंवा काय काय नाव आवडलंय नाव ठेवून टाकायचंय. तर ते अशा प्रकारे आहे सगळ्या गोष्टी. ते वस्तूची पण नावं ठेवतात. ओके. म्हणजे बंदूक पण नाव असू शकते त्यांच्यात आहेत पण बंदुक्या. अच्छा. का बघावा आता सजना? सॉरी, मला पण साजन तोंडात आलं. सजना का बघावा? 2-3 कारणं. म्हणजे मी बोल्ड करून आता सांगा वाटते. जे मी आता बोलता बोलता सगळ्या बाबतीत बोललो ऑलरेडी. एक, प्रेक्षकांना सगळ्यांना आपण लय काहीतरी ओरिजिनल गोष्ट बघितली ह्याचा प्रत्यय येणार. लय काहीतरी फ्रेश बघितलंय आणि बऱ्याच दिवसात असं काहीतरी बघायला मिळाले, ही भावना पहिली जागी होणार. दुसरं, मी जे बोलतोय ना, माझी चित्र किंवा चित्रच पडद्यावर चालती बोलती करण्याचा आम्ही जो प्रयत्न केलाय, तो मोठ्या पडद्यावरचा अनुभव घ्यावा. ओके. म्हणजे त्याच्यातली जी काही छोट्या छोट्या गोष्टींची सौंदर्य आहेत ना, निवडुंग, सूर्यफुलं, आपलं माळरान, दगड, लय गोष्टी आहेत तशा. आणि ते कसं दिसतंय पडद्यावर चित्रांच्या स्वरूपात, त्याचा अनुभव घेण्यासाठी एक बघावा. आणि तिसरं, बऱ्याच वर्षांच्या नंतर एवढं सुंदर मेलोडियस म्युझिकचा अनुभव त्या चित्रांसोबत थिएटरमध्ये घेण्यासाठी, ह्या 3 गोष्टींसाठी नक्कीच साजना बघावा. याच नोटला आपण थांबूयात आणि सगळ्यांना विनंती आहे, मी तर जाणार आहे, शशिकांत धोत्रे सरांचा सजना सिनेमा बघायला नक्की जा. त्यांच्या चित्रांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर. आणि दादा खूप खूप थँक्यू. आर्टिस्टिक लोक विशेष वारीला पहिल्यापासूनच आवडतात, प्रेक्षकांना त्याहून जास्त आवडतात. त्यामुळे एक चित्रकार, कलाकार आणि आता दिग्दर्शक, म्हणजे काय काय नाव देऊ आता, मला कमी पडताय. आणि याच नोटला थांबूयात आपण. आणि असंच तुम्हालाही विनंती राहील की चित्रकलेवरही प्रेम करत राहा आणि दादाच्या सिनेमावरही करा आणि शेवटाला विशेष भारीवर पण प्रेम करा. आणि जर हा तुम्हाला संपूर्ण पॉडकास्ट आवडला असेल तर विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल कमेंट करून रितेवा. दादाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये भरघोस कमेंट करा. आणि थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.